ज्या दिवशी बाळानं जन्म घेतला त्याच दिवशी त्याच्या वडिलांचं अखेरचं दर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली. साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे दरेगावची. बायकोची प्रसूती होणार म्हणून आपल्या घरी परतलेल्या जवानाचा एका दुर्दैवी अपघातात जीव गेलाय. हे सगळं घडत होतं त्याच दरम्यान त्याच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला. मृत जवानाला अखेरचा निरोप देताना कुटुंबियांनी केलेला आक्रोश आणि अस्वस्थता अंगावर काटा आणणारी होती. सातारा तालुक्यातील दरे या गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे जवान प्रमोद जाधव पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आले होते. काही कामानिमित्त ते वाडे फाट्याला दुचाकीवर जात होते. जाताना त्यांचा भीषण अपघात झाला. एका आयशर टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी प्रमोद यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलं. या दरम्यानच त्यांच्या पत्नीनं लहान मुलीला जन्म दिला. वीर जवान प्रमोद यांची अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. त्यांची पत्नी आणि लहान बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं. ॲम्ब्युलन्समधून प्रमोद यांची पत्नी आणि त्यांचं नवजात बाळही तिथं आलं. हा क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सगळेच हळहळले होते.